नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री म्हणालेले आहेत की 2022 ते 2025 पर्यंतचा जो काही विमा आहे रखडलेला शेतकऱ्यांचा, तो विमा आता 11 तारखेला म्हणजे सोमवारी देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि यासाठी पीक विमा कंपन्यासुद्धा तयार आहेत. ज्या सरकारने त्यांचे पीक विम्याचे हप्ते दिलेले नसतील कंपन्याचे, त्यांनीसुद्धा ताबडतोब द्यावेत, अशा बऱ्याचशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. मात्र मित्रांनो, आता 2022 ते 2025 पर्यंतचा विमा येणार म्हटल्यावर आपल्याला आता आपला पीक विमा येणार का नाही हे कसं बघायचं आहे, हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आता मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जे काही PMFBY.gov.in हे पोर्टल आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं, या पोर्टलवर जाऊन आपल्याला हे बघावं लागणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जी काही प्रोसेस असती हे कसं बघायचं तर ती सविस्तर मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं बघायचं आहे कसं. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला या पोर्टलवर यायचं आहे. या पोर्टलवर आल्याच्यानंतर जे काही फार्मर कॉर्नर आहे यावर क्लिक करायचे. या फार्मर कॉर्नरला क्लिक केल्याच्यानंतर इथं एक आपल्याला ऑप्शन दिसतं आहे लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर. तर आपण यावर पीक विमा भरलेला असल्यामुळे आपण लॉग इन फॉर फार्मर याला क्लिक करायचं. आता इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल त्यावेळी तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला OTP येणार आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोडसुद्धा इथं टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला व्हेरीफाय करता येतं. आणि रिक्वेस्ट OTP यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर हा जो काही OTP आहे तो OTP येणार आहे. OTP टाकल्याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्याच्यानंतर आपली जी काही प्रोफाईल आहे ती आपल्याला प्रोफाईल इथं दिसणार आहे. आपलं नाव, आधार नंबर, फार्मर ID, आपलं गाव, आपला मोबाईल नंबर, ही सर्व माहिती दिसणार आहे. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय तर मित्रांनो, इथं आपल्याला दाखवतं आहे वर्ष 2025 आणि सीझन खरीप. तर आपल्याला इथं बघायचं आहे की आपल्याला कृषी मंत्री म्हणालेले आहेत की 2022 पासून. मग आता आपल्याला 2022चं तर लक्षात असेल नसेल, तर अशा पद्धतीने आपण बघायचं की इथं 2022 निवडायचं. त्यानंतर सीझन खरीप रब्बी जो असेल तो निवडायचा आहे. समजा आपण खरीप निवडला तर आपल्याला इथं टोटल क्लेम पेड दाखवतं आहे 0, म्हणजे इथं काहीच मिळणार नाही. तुमचा विमा भरलेला आहे मात्र मिळणार नाही. त्यानंतर रब्बी निवडलं 2022चं तर तुम्हाला इथं पीक विमा भरलेलाच नाही, नो पॉलिसीज फाउंड असं दाखवतं आहे. आता तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला इथं अमाऊंट दाखवेल. जर पेड दाखवली तर समजा तुम्हाला मिळालेली आहे, आणि अनपेड दाखवली तर तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण 2023चं बघू शकतो. आता हे बघा, 2023ला सुद्धा टोटल क्लेम पेड 0 आहे, पीक विमा भरलेला आहे मात्र तो मिळणार नाही. आता 2023चा खरीप सीझन बघूया. तर या खरीप सीझनमध्ये 30,007 रुपये हा पीक विमा मिळालेला आहे. आणि जर समजा आता हे टोटल क्लेम पेड जे दिसतंय इथं जर 30,007 आहे अशी तुमची जी काही रक्कम दिसेल आणि अनपेड दिसेल, तर त्यावेळेस तुम्हाला ती रक्कम हे जे कृषी मंत्री म्हणालेले आहेत त्या माध्यमातून ही मिळू शकते. तसंच आपण 2024चं सुद्धा बघू शकतो. त्यामध्ये तुम्हाला जो सीझन आहे तो सीझन निवडायचा. त्या सीझनप्रमाणे आता इथं नो पॉलिसीज फाउंड दाखवतं आहे. खरीप निवडला तर इथं 12,748 रुपये हे टोटल क्लेम पेड दाखवते, म्हणजे पीक विमा मिळालेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 2025 म्हणजे सर्वच वर्षाचं बघू शकतो. 2022, 23, 24 आणि 25चा रब्बी अशा सोप्या पद्धतीने हे बघायचं आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुमची तिथं रक्कम खरंच आता तुम्हाला अनपेड दाखवली तर खरंच दाखवली का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचा पीक विमा रखडलेला आहे का हे सुद्धा कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना समजलं पाहिजे की हे कसं बघायचं. धन्यवाद.